नमस्कार. आज आपण वसुबारस पूजेबद्दल बोलणार आहोत. आपल्याकडे जी माहिती आहे, वसुबारस पूजा, संकल्प आणि कथा, त्या आधारावर आपण जरा सविस्तरपणे पाहूया. दिवाळीची सुरुवातच या दिवसांनी होते आणि या पूजेचं महत्त्व काय आहे, ती कशी करतात, हे या माहितीतून आपल्याला कळतं. हो, बरोबर. म्हणजे या माहितीनुसार तर या पूजेचा संबंध आहे तो गायी आणि वासराच्या पूजेशी. अगदी. आणि मग संतती प्राप्तीची इच्छा असेल तर, किंवा कुटुंबाचं कल्याण व्हावं म्हणून. हो, हे मुख्य उद्देश दिसतात यात. तर मग याच माहितीच्या आधारावर आपण असं समजूया की हा एक पूजेचा मार्गदर्शक आहे. टप्प्याटप्प्याने बघूया सगळं. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, म्हणजे पूजेला काय काय लागतं, साहित्य काय काय हवं. हो, तयारी महत्वाची. पूजेसाठी लागणारे साहित्य, पूजा सामग्री. कोणतेही काम सुरू करण्याआधी तयारी लागतेच. तर या माहितीनुसार वसुबारस पूजेसाठी काही खास गोष्टी हव्यात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती. हो. नसेल तर चित्रही चालेल असं म्हटलंय यात. हो, चित्र किंवा मूर्ती. आणि नैवेद्याचं पण खास आहे. म्हणजे गहू किंवा तांदळाचे पदार्थ नसतात म्हणे या दिवशी. हो, ते टाळायचं असतं. मग त्यामुळे नैवेद्यात्मक काय तर मोठ म्हणजे मटकी, किंवा मग बाजरीची भाकरी, लाडू, डाळीची पुरणपोळी, खीर आणि फळं. हो, जी उपलब्ध असतील ती फळं. आणि पंचामृत तर हवंच. बरोबर. दूध, दही, तूप, मध, साखर. अगदी, या 5 गोष्टी. आणि मग पूजेचं बाकीचं साहित्य म्हणजे अक्षता, हळद, कुंकू, फुलं. दुर्वा आणि तुळशीची पानं. हो, दुर्वा आणि तुळशीची पानं या माहितीमध्ये तसा उल्लेख आहे. पवित्र मानल्या जातात या गोष्टी. आणि पूजेचं वातावरण मंगलमय व्हावं म्हणून धूप, दिवा, तेल किंवा तुपाचा दिवा. हो. मग मूर्तीखाली ठेवायला आसन किंवा कमळाचं पान. आणि हो, गाईला वस्त्र म्हणून गवताचा गुच्छ, त्याला हरित असंही म्हटलंय. हो, हरित. आणि एक जळीचे वणे असा पण उल्लेख आहे साहित्यात. त्याचा नेमका वापर काय ते इतकं स्पष्ट नाहीये यात, पण लिस्टमध्ये आहे. पण या सगळ्या साहित्यावरून एक गोष्ट लक्षात येते. काय? की प्रत्येक वस्तूमागे काहीतरी पारंपरिक अर्थ आहे, काहीतरी प्रतीक आहे. बरोबर. पंचामृत शुद्धतेसाठी, दुर्वा तुळस आरोग्यासाठी, गाईला गवत देणं म्हणजे तिची काळजी घेण्याची भावना. खरे, म्हणजे ही फक्त वस्तूंची यादी नाहीये. नाही, त्यातून पूजेचा अर्थ खोलवर जातो. पूजेची मांडणी आणि संकल्प, पूजा स्थापना आणि संकल्प. बरं, साहित्य जमलं. आता मांडणी कशी करायची? या माहितीत म्हटलंय की पूजा करताना आपलं तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. दिशा महत्वाची. आणि गायीची मूर्ती किंवा चित्र ठेवलं की त्याच्या उजव्या बाजूला वासरू ठेवायचं. हो, अशी मांडणी करायची. ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा टप्पा, संकल्प. हो, संकल्प म्हणजे आपण ही पूजा का करत आहोत ते स्पष्ट करणं. तर संकल्प कोणी करावा? या माहितीनुसार कुटुंबातली वडीलधारी व्यक्ती, म्हणजे आजी, वडील, किंवा जी व्यक्ती पूजा करते ती. हो, त्यांनी संकल्प करायचा. आणि त्यासाठी एक मंत्र पण दिला आहे ह्या माहितीत. हो, संस्कृत मंत्र आहे. तो असा आहे: मम इच्छया कुटुंबस्य कल्याणार्थे, संतती सिद्ध्यार्थे, धनधान्य समृद्ध्यर्थे, श्रीकृष्ण प्रसन्नतार्थे, अस्याम वसुबारस्तिथौ गोमाता पूजनम, वासुदेव पूजनम, नैवेद्य निवेदनम करिष्ये. बरोबर. आणि हा म्हणताना हातात अक्षता, पाणी आणि फूल घ्यायचं असंही लिहिलंय. हो, ती पद्धत आहे. आणि या मंत्राचा अर्थ पण खूप महत्वाचा आहे. काय अर्थ आहे त्याचा थोडक्यात? यात स्पष्ट केलंय की माझ्या किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी, संतती मिळावी म्हणून, घरात धनधान्य समृद्धी यावी यासाठी, आणि भगवान श्रीकृष्ण प्रसन्न व्हावेत म्हणून मी आज या वसुबारस तिथीला गोमातेची आणि वासराची पूजा करून नैवेद्य अर्पण करत आहे. अच्छा, म्हणजे आपला हेतू स्पष्ट होतो त्याने. अगदी. आणि मग पूजेत मन अधिक लागतं, एकाग्रता वाढते. पूजेची सविस्तर पद्धत, स्टेप बाय स्टेप पूजा पद्धत. बर, जागा तयार झाली, संकल्प झाला, आता प्रत्यक्ष पूजा. ह्या माहितीत जी पद्धत दिली आहे ती आपण क्रमाने पाहूया. हा मुख्य भाग आहे पूजेचा. हो. तर पहिलं म्हणजे गाय आणि वासराच्या मूर्तीला किंवा चित्राला हळद, कुंकू आणि अक्षता लावायच्या. सुरुवात अशी करायची. एक प्रकारे सन्मान झाला त्यांचा. बरोबर. मग दुसरं, पंचामृताने स्नान. जर मूर्ती असेल तर तिच्यावर पंचामृत घालायचं, पण चित्र असेल तर सांभाळून. हो, यात एक सूचना आहे की चित्र खराब होऊ नये म्हणून पंचामृताचा फक्त स्पर्श करून ओल्या कपड्याने पुसून घ्यावा. हो, ही चांगली सूचना आहे.
प्रॅक्टिकल आहे. मग तिसरं, पंचामृतानंतर साध्या पाण्याने, शुद्ध पाण्याने स्नान. चौथं, गाईला वस्त्र अर्पण करायचं. त्यासाठी तो गवताचा गुच्छ म्हणजे हरित आणि फुलं व्हायची. हो, वस्त्र आणि फुले. आणि पाचवं, मग धूप लावायचा, दिवा लावायचा. वातावरण निर्मितीसाठी सात्विकता येते त्याने. अगदी. आणि मग येतात मंत्र. पूजा करताना मंत्र म्हणायला महत्त्व दिलेलं दिसतं यात. हो, कोणते मंत्र आहेत? 2 मुख्य मंत्र दिले आहेत या माहितीमध्ये. पहिला आहे गायीसाठी. ओम धेनुम सर्व कामदुधाम भक्त्या प्रतिगृहणामी. अच्छा. हा 3 वेळा म्हणायचा असं म्हटलंय. याचा अर्थ आहे सगळ्या इच्छा पूर्ण करणाऱ्या गायीला मी भक्तिभावाने स्वीकारतो. म्हणजे गाय फक्त प्राणी नाही, तर इच्छा पूर्ण करणारी शक्ती मानली आहे. हो, तसा भाव आहे. आणि दुसरा मंत्र आहे श्रीकृष्णासाठी. हं. ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वमहम शरणम गतः. हा तर प्रार्थनेसारखा वाटतोय. हो, हा विशेषतः संतती प्राप्तीसाठी आहे असं दिसतं. अर्थ आहे, हे देवकी पुत्र गोविंद वासुदेव जगतपते, मला संतान दे. कृष्णा, मी तुला शरण आलो आहे. देवाकडे केलेली मागणी आहे ही. अगदी आर्त विनवणी. या मंत्रानंतर मग आरती करायची असं पण आहे आता. हो, गायीची आरती. आणि शक्य असेल तर तालासुरात लयबद्ध म्हटल्याने वातावरण अधिक चांगलं होतं, भक्तिपूर्ण होतं. बरोबर. आरती म्हणजे एक प्रकारे सेवा आणि कृतज्ञता व्यक्त करणं. वसुबारसची कथा बहुतेक व्रतांच्या मागे काही ना काही कथा असतेच. हो, जी त्या व्रताचं महत्त्व सांगते. तशीच या माहितीत पण वसुबारसची एक कथा दिलीये. ती ऐकली की पूजेचं महत्त्व अजून कळतं. काय आहे कथा? कथा तशी साधी आहे. एक गरीब ब्राह्मण होता, पण खूप श्रद्धाळू. त्याने अगदी निष्ठेने वसुबारसचं व्रत केलं, गायवासराची मनोभावे पूजा केली. अच्छा. आणि मग त्याच्या श्रद्धेमुळे असं म्हणतात, त्याला संतती झाली. अरे वा. आणि घरातली संकट दूर झाली, सुख समृद्धी आली. अशी कथा आहे. म्हणजे या कथेतून 2 गोष्टी स्पष्ट होतात. कोणत्या? एक तर आपल्या संस्कृतीत गायीला किती मान आहे, तिचं पूजनीय स्थान. हो, ते तर आहेच. आणि दुसरं, जे मला जास्त महत्वाचं वाटतं, ते म्हणजे कुठल्याही पूजेचं फळ हे फक्त विधींवर अवलंबून नसतं. मग? तर करणाऱ्याच्या मनातली भावना, श्रद्धा यावर अवलंबून असतं. बरोबर. म्हणजे साध्या श्रद्धेतून पण चांगलं घडू शकतं. अगदी. हा विश्वास ही कथा देते असं या माहितीवरून वाटतं. नैवेद्य अर्पण आणि व्रताचे उद्यापन. निवेदन आणि उद्यापन. पूजा झाली, कथा वाचली, आता नैवेद्य. हो, नैवेद्य दाखवायचा. जे पदार्थ आपण बनवले आहेत, मोठ, बाजलीचे पदार्थ, पुरणपोळी, खीर, फळं, ते सगळे देवापुढे म्हणजे गायवासराच्या मूर्तीसमोर मांडायचे. आणि श्रद्धेनं अर्पण करायचे. बरोबर. आता व्रताच्या समाप्तीबद्दल पण माहिती आहे यात. उद्यापन म्हणतात त्याला. हो, उद्यापन. काही जण फक्त एका दिवसाचं व्रत करतात, पण काही जण 12 वर्ष किंवा अगदी आयुष्यभर पण करतात हे व्रत. हो, तसा संकल्प असतो काही जणांचा. मग जर इतका काळ व्रत केलं तर त्याचं उद्यापन कसं करायचं त्याचे पर्याय दिलेत यात. काय पर्याय आहेत? एक म्हणजे सोन्याची किंवा चांदीची गायवासराची मूर्ती दान करायची. अच्छा, दानधर्म. किंवा दुसरा पर्याय, प्रत्यक्ष गायीची सेवा करायची, तिला चारा पाणी देणं, तिची काळजी घेणं. हा, पण हे एक मार्ग आहे उद्यापनाचा. हो. हे उद्यापनाचे मार्ग पण विचार करायला लावणार आहेत. कसे? यातून असं कळतं की हे फक्त एका दिवसाचं कर्मकांड नाहीये, तर ही एक दीर्घकाळ चालणारी श्रद्धा आहे, समर्पण आहे. आणि कृतज्ञता पण. अगदी. मूर्ती दान करणं हे दातृत्व दाखवतं. आणि गायीची सेवा करणं हे तर प्रत्यक्ष जीवदया आणि निसर्गाबद्दल आदर दाखवतं. दोन्ही मार्ग चांगले आहेत. हो, दोन्ही अर्थपूर्ण आहेत असं या माहितीवरून तरी वाटतं. आउट्रो. तर आज आपण या वसुबारस पूजा, संकल्प आणि कथा या माहितीच्या आधारावर बऱ्यापैकी सविस्तर बोललो. साहित्यापासून सुरुवात केली, मग मांडणी, संकल्प, प्रत्यक्ष पूजा कशी करायची, त्यातले मंत्र, त्यामागची कथा, आणि शेवटी नैवेद्य आणि उद्यापन. हो. आशा आहे की या चर्चेतून या माहितीत जी वसुबारस पूजेची रूपरेषा दिली आहे ती सगळ्यांना आणखी स्पष्ट झाली असेल. नक्कीच. या माहितीच्या शेवटी एक प्रार्थना आहे, तीच आपण पण करूया. हो, काय आहे प्रार्थना? हे श्री कृष्ण आणि हे गोमाता, सगळ्यांच्या कुटुंबावर तुमची कृपा असू दे. ज्यांना संतती हवी आहे त्यांना संतती मिळू दे आणि सगळ्यांच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदू दे. खूप छान प्रार्थना आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल बोलल्यावर, या माहितीच्या आधारे विचार केल्यावर एक गोष्ट मनात येते. कोणती? की निसर्गातला एक जीव, गाय,
जी इतकी उपयोगी आहे आपल्यासाठी. हो, तिच्याबद्दल इतकी कृतज्ञता आणि आदर दाखवणं आणि त्याच प्रतीकातून आपल्या मानवी इच्छा म्हणजे कल्याण, समृद्धी, संतती पूर्ण होण्याची अपेक्षा करणं, या 2 गोष्टींमधला जो समतोल या पूजेच्या वर्णनात दिसतो तो खरंच खूप खोल आहे. खरंय. किती नैसर्गिक आणि सांस्कृतिक नातं आहे. अगदी. छान वाटलं यावर बोलून. आजच्या चर्चेतून मिळालेली ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल. तर मग या माहितीवर आधारित आजची चर्चा आपण इथेच थांबूया. हो. पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि नवीन विषय घेऊन. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.